जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मित्रा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण वर्णमाला टॉपिकवरील सर्व प्रश्नसंच घेणार आहोत, जेणेकरून तुमचा फायदा होईल. पुढील येणाऱ्या भरतीमध्ये तुमचा नक्कीच फायदा होईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? तर तुम्ही इथे तुमचे किती निघत आहे प्रश्न ॲक्युरेट ते तुम्ही लिहून ठेवा, जेणेकरून तुमचा अभ्यास समजेल की किती झाला. तर मी क्वेश्चन घेतो आणि प्रश्न उत्तर सांगतो झटक्यापाठ, म्हणजे जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तर पहिला आहे, मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? तर मराठी वर्णमालेत एकंदरीत वर्ण आहेत 52. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, पुढील पर्यायापैकी स्वर कोणता? तर स्वर कोणता आहे? प्रश्न क्रमांक 2. तर स्वर कोणता आहे त्यांनी विचारले, तर स्वर आहे ऑप्शन नंबर बी, ए. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर किती स्वर आहेत मराठी भाषेत? तर ऑप्शन नंबर सी, 14 स्वर आहेत. मराठी भाषेत लेखन आपण कोणते लिपीत करतो? कोणते लिपीत करतो? मराठी भाषेचे लेखन आपण देवनागरी लिपीत करतो, देवनागरी भाषेत. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. नेक्स्ट, 6. मराठी भाषेतील अड या वर्णाचे वैशिष्ट्य काय? तर अड हा स्वतंत्र वर्ण आहे, ऑप्शन नंबर बी. खालीपैकी कोणता वर्ण स्वर आहे? आता स्वर कोणता विचारला आहे? स्वर तर हा जे असेल ना, ई, ऑप्शन नंबर ब. वर्णाची उच्चारस्थाने या दृष्टिकोनातून कोणत्या वर्ण तालव्य नाही? तर कोणता वर्ण तालव्य नाही? ऑप्शन नंबर डी, र हा तालव्य नाही. संयुक्त स्वर कोणता नाही? संयुक्त स्वर ऑप्शन नंबर डी, ऊ नाही. क हे व्यंजन या वर्णाचे आहे. कोणत्या वर्णाचे? क. क हे व्यंजन कंठ करण्याचे आहे, ऑप्शन नंबर ए. मराठी भाषा खाली कोणत्या भाषापासून विकसित झाली? मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत भाषेवरून विकसित झाली. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे? खालील कोणत्या भाषेची देवनागरी लिपी आहे? तर संस्कृत, मराठी, हिंदी यापैकी सर्व मराठी भाषेचे आहे. चला तर नेक्स्ट, ई हा स्वर कोणत्या प्रकाराचा आहे? तर ई हा स्वर ऱ्हस्व, ऑप्शन नंबर क प्रकारचा आहे. वर्णमालेतील मूळाक्षरांची संख्या आहे किती? टोटल 52 आहे. खालील उष्मे नसणारा पर्याय कोणता? उष्मे नसणारा, हो नाही आहे उष्म नसणारा गट. जोडाक्षर म्हणजे काय? जोडाक्षर म्हणजे व्यंजन स्वर, ऑप्शन नंबर ए. शब्दातील अक्षर दीर्घ असते कोणते? शेवटचे अक्षर दीर्घ असते, ऑप्शन नंबर बी. ज्यांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय होऊ शकत नाही त्यांना काय म्हणतात? त्यांना आपण म्हणतो स्वर म्हणतो, ऑप्शन नंबर सी. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन, स्वर व यांचे एकत्रीकरण करणे, ऑप्शन नंबर बी. पुढील हा ओष्ठवर्ण आहे. ओष्ठवर्ण काय? प आहे, ऑप्शन नंबर ए. पुढील मूर्धन्य व्यंजन कोणते? मूर्धन्य व्यंजन आहे, ऑप्शन नंबर बी, ठ. चक्र या शब्दातील च हा कोणत्या प्रकाराचा आहे? तर च हा तालव्याचा आहे, ऑप्शन नंबर डी. ठराविक क्रमाने येणारा अक्षर समजावर काय म्हणतात? तर ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांना शब्द असे म्हणतात.
नंतर 24 ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजन प्रथम एकत्र येऊन शेवटी त्याच एक स्वर मिळतो त्यास म्हणतात जोडाक्षरे. ऑप्शन नंबर सी. नंतर आहे जग व जग या कोणत्या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात मोडतात? तर हे तालव्य प्रकारात मोडतात. ऑप्शन नंबर बी. श श स हे काय? उष्मे. ऑप्शन नंबर ए. अ आणि आणि हा या वर्णाचा प्रकार खालीलपैकी कोणता? सर्वांना माहीतच येतो स्वर आधी. ऑप्शन नंबर सी. अ मिसळून झालेल्या वर्णांना काय म्हणतात? अ मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण म्हणतात. ऑप्शन नंबर सी. ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास फरक पडण्याचा संभव असतो. कशात असतो? तर तो असतो 29वाचा. ऑप्शन नंबर इथं बी आहे पण त्यांनी दिले म्हणजे उलटं सुलटं झालं इथं पिढ्यामध्ये शब्दाच्या अर्थात. हा त्याचा राईट आन्सर आहे. अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. ऑप्शन नंबर सी. आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणेला काय म्हणतात? अक्षरे म्हणतात. ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणेला. ऑप्शन नंबर डी. र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याची किती पद्धती आहेत? तर र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याची किती पद्धती आहेत? तर ते सर्वांनाच माहिती आहेत किती आहे. तर टोटल 4 आहे. राम वनात जातो या वाक्यातील किती मूलध्वनी आहेत? राम वनात जातो या वाक्यातील 14 मूलध्वनी आहेत. एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्यात संयुक्त व्यंजनाला काय म्हणतात? तर त्यांना द्वित्वव्यंजन म्हणतात. ऑप्शन नंबर बी. त्र हा कोणत्या प्रकारचा आहे? तर त्र हा सर्वांना माहीतच आहे अनुनासिक वर्णाचा आहे. अनुनासिक. ऑप्शन नंबर बी. त्र हे अनुनासिक कोणत्या उच्चारात प्रकारचे आहे? बोला आता. चला हा तुम्ही मला कमेंट करून पाठवून द्या. 36 नंबरचा IMP आहे. तुम्ही कमेंट करून मला पाठवून द्या याचं उत्तर काय आहे. पुढे शब्दाच्या अक्षरामधील शेवटच्या अक्षराला काय म्हणतात? तर त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए अंत्याक्षर. ऑप्शन नंबर ए अंत्याक्षर. ड हे काय आहे? कोणत्या प्रकाराचे आहे व्यंजन? तर ड हे कंठ. ऑप्शन नंबर ए प्रकारचे आहे. जोडाक्षरांची आयोग फोड ओळखा. तर तुम्ही बघू शकता मी डायरेक्ट उत्तर सांगेल तुम्हाला, तुम्ही घेत लावू शकता. तर चला ठीक आहे, यासाठी तुम्ही कमेंट करून पाठवा मला. कमेंट करून पाठवा. पुढे महाप्राण म्हणून कोणती व्यंजने ओळखली जातात? तर महाप्राण म्हणून हो च्या उच्चाराची छटा असलेली व्यंजने ओळखली जातात. ऑप्शन नंबर ए. भाषा हा शब्द संस्कृत धातूवरून आला आहे. तर भाषा हा शब्द भाष्य. ऑप्शन नंबर बी. या शब्दावरून आला आहे भाष्य. दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? आता दंड नसले तर आपल्याला माहिती आहे र आहे, त्याला एकही दंड नाही. तो 4 प्रकार पडतात हे तर सर्वांना माहिती आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळतो? तर तो आढळतो श्रवण बेळगोळ. ऑप्शन नंबर इथं बी मिस्टेक झाली, खालीवर झाली. तर ऑप्शन नंबर आपण बी बघू. श्रवण बेळगोळ. तर देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कोणती आहे? डावीकडून उजवीकडे. ऑप्शन नंबर डी. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतात? तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण म्हणतो वर्ण. ऑप्शन नंबर सी. मराठी भाषेत एकूण 14 स्वर 2 स्वरादी इतकी व्यंजने आहेत. तर टोटल किती व्यंजने आहेत? 34. त्यांनी म्हणजे इतकी व्यंजन विचारले, व्यंजन किती आहे बुवा ते विचारले तर त्यांनी
तर आपल्या व्यंजन तर तुम्हाला माहीतच आहे, 34 आहेत. मराठी भाषेत हा महाप्राण आहे, तर हा स्वतंत्र वर्ण आहे. स्वतंत्र वर्ण कोणता तुम्हाला तर माहीतच आहे, अळ आहे. ऑप्शन नंबर डी. धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर धृतराष्ट्रात एकूण व्यंजनं किती आहे? 6 आहे. IMP क्वेश्चन आहे, तर लक्षात राहू द्या. अक्षरांना असे म्हणतात, अक्षरांना काय म्हणतात? हा बी IMP क्वेश्चन आहे, दोन्ही चिन्ह म्हणतात. ऑप्शन नंबर डी. आयराणी भाषा खानदेशात बोलली जाणारी कोणती भाषा आहे? ते ऑप्शन नंबर आहे आयराणी भाषा. अनुनासिकाला काय म्हणतात? अनुनासिकाला काय म्हणतात? अनुनासिकाला अनुस्वार म्हणतात. ऑप्शन नंबर ए. च वर्गातील च छ ज झ या वर्णाचा उच्चार असा दुहेरी होतो, त्या वर्णाचा उच्चार होतो तालव्य व दंत तालव्य. ऑप्शन नंबर क. ए आणि आ हे दोन स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले? ते आले आहेत इंग्रजी. आपण IMP लक्षात राहू दे. अनुनासिक मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारले जातात? ते सर्वांनाच माहिती आहे, अनुनासिक नाकाच्या सहाय्याने आपण तो बोलू शकता त्यांना. कोणती लिपी गांधारी लिपी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन नंबर बी, खरोष्टी लिपी ही गांधारी लिपी म्हणून ओळखली जाते. व्यंजन प्लस स्वर, तर मग हे काय? व्यंजन प्लस स्वर ते आहे अक्षर. व्यंजन प्लस स्वर अक्षर आहे. खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वर होतो? बघा, IMP क्वेश्चन आहे आता. खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वर होतो? तर कोणी तर ब करणार, पण ब त्याचा राईट आन्सर नाही. राईट आन्सर आहे अम. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. राष्ट्रध्वज हे किती व्यंजन आहेत? राष्ट्रध्वज म्हणजे किती व्यंजन आहेत? टोटल 8 व्यंजन आहेत. ऑप्शन नंबर सी. क झ या वर्णांना काय म्हणतात? क झ या वर्णांना महाप्राण म्हणतात. ऑप्शन नंबर डी. ए हा स्वर कोणत्या प्रकाराचा आहे? आता ए सर्वांना माहिती आहे, तो संयुक्त स्वर आहे. म्हणजे ए, ऐ, ओ, औ हे 4 स्वर येतात ना, संयुक्त स्वरमध्ये येतात ना त्यांचे प्रकार. ए, ऐ, ओ, औ 4 आहेत ते टोटल. तर नंतर आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे काय? कोणती भाषा आपल्या घरात बोलली जाते? IMP हा तुम्हाला माहीतच पाहिजे. ऑप्शन नंबर ए मातृभाषा. पुढील कोणता व्यंजन प्रकार नाही? पुढीलपैकी स्वरादी हा व्यंजनाचा प्रकार नाही. आता अर्धस्वर म्हणजे काय? य, र, ल, अनुनासिक क, ड, ढ, म, ते न, न, त्र, न, न, म स्वरादी हे स्वरमध्ये येतात, त्यामुळे व्यंजनाचा प्रकार नाही. दंत तालव्य कोणता आहे? दंत तालव्याचा वर्ण आहे जो आहे की ऑप्शन नंबर बी, च, छ, ज, झ. ऑप्शन नंबर बी. कल्पवृक्षमध्ये किती व्यंजने आहेत? कल्पवृक्षमध्ये किती आहेत? तर टोटल 6 व्यंजने आहेत. कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? तर देवनागरी लिपीमध्ये स्वतंत्र वर्ण आहे. ऑप्शन नंबर सी. भाषेचे एकूण किती प्रकार पडतात? भाषेचे एकूण 2 प्रकार पडतात. ऑप्शन नंबर बी. आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला आपण गद्य म्हणतो. ऑप्शन नंबर सी. विचार भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे आपली भाषा होय. ऑप्शन नंबर बी. बोलणारा व ऐकणाऱ्यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा. ऑप्शन नंबर बी. मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? विकृती प्रकृती या दोघांमध्ये तर तुम्हाला माहीत असेल, पण काय म्हणतात? त्यांना म्हणतात प्रकृती. ऑप्शन नंबर बी. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा तळवटकर यांना म्हणतात.
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? ते सर्वांनाच माहिती आहे, दर्पण आहे. ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर मी मराठी भाषेचा शिवाजी. तर शिवाजी कोण आहे? ऑप्शन नंबर बी, विष्णू शास्त्री चिपळूणकर. विसर्गायक काय आहे? विसर्गायक कंठ आहे. कोणी तालव्य करत असेल पण त्याचं उत्तर कंठ आहे. आता य र ल व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे स्वरांच्या उच्चारस्थानासारखे आहे, तर कोणते आहेत? तर ऑप्शन नंबर डी, ई उ रू ल. सॉरी, आपलं 3 नंबरचं आहे त्याचं, वाकडनं तर खाली लिहिलं गेलं, ई रू ल उ. ऑप्शन नंबर सी, राईट आन्सर. 75 नंबर वाचा, ऑप्शन नंबर सी. व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. आता महाप्रांत तुम्हाला माहितीच आहे, सांगितलं होतं की त्याचा महाप्राण ऑप्शन नंबर 3, 76व्याचा 3, ख ख छ छ वगैरे. नंतर आहे जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे अपूर्ण विचारले जाते. तर काय अपूर्ण विचारले जाते? तर काय व्यंजन. ऑप्शन नंबर ए. ई त्र न न म हे व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? तर हे व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? सघोष व्यंजन. ऑप्शन नंबर बी. कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षरांचा उच्चार तालव्य आहे? कोणता आहे मग तो शब्द? तो आहे जल. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मानवता होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे, त्या भाषेला कोणत्या दर्जा प्राप्त होतो? कोणता प्राप्त होतो? 80वाचं ऑप्शन नंबर सी, अभिजात. अकारविलेनुसार पुढील शब्दाची मांडणी करा. आता हे 4 आहे, तर त्यांनी सांगितलं तर याचं राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर डी. बघून घ्यायचं, म्हणजे जे ते स्पेलिंग इंग्लिश ग्रामरमध्ये राहत नाही का, ते बुद्धिमत्तामध्ये स्पेलिंगला असे 4 क्वेश्चन राहतात आणि ते लाईनप्रमाणे लावावं लागतं आपल्याला. म्हणजे पहिले आला आहे, ती जागी ठिकाणी आला आहे, त्याच्यानंतर न म्हणजे सिरियल वाईज कोण आलं आहे पण. आता ब नच्या नंतर येतो का पहिले येतो, त येतो का म येतो, असं लाईनप्रमाणे लावून त्यांना ते व्यवस्थित लावायचं आहे आकडेवारीनुसार. तर तुम्ही बघू शकता. चला तर नेक्स्ट, भाषेचे नियम म्हणजे भाषेचे काय होय? भाषेचे नियम म्हणजे भाषेचे काय होय? व्याकरण होय. ऑप्शन नंबर डी. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारांचा उच्चार न या अनुनासिक प्रमाणे होतो? कोणता शब्द आहे तो? ऑप्शन नंबर बी, पंडित. निर्भूत म्हणजे काय? हा एक IMP आहे, IMP क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर डी, तोकडा उच्चार होतो. निर्भूत म्हणजे काय? तंत्रज्ञानी या शब्दात किती व्यंजने आहेत? तर तंत्रज्ञानी या शब्दात 8 व्यंजने आहेत. खालीलपैकी वर्सवर्ण म्हणतात. कुणाला वर्सवर्ण म्हणतात? IMP आहे, तर ते आहे दंत तालव्य वर्ण. बाराखडीमध्ये कोणत्या स्वरांचा समावेश केलेला नाही? तर बाराखडीमध्ये ऑप्शन नंबर ए, वरीलपैकी सर्व बरोबर आहे. तर आहे, जो पहिला आहे ना 1 नंबरचा प्रश्न, तिथं आहे, तिथं फक्त झालं आहे. तर तुम्ही तो पण चुकीचा आहे, समावेश केलेला नाही बाराखडीमध्ये, बरोबर का? नेक्स्ट,
जयस्तुते श्रीमंगले या शब्दामध्ये किती जोडाक्षर आहे? आय एम पी. तर याच्यामध्ये किती शब्द जोडलेले आहेत? तर ऑप्शन नंबर 3. 3 अक्षर जोडलेले आहेत. ऑप्शन नंबर सी. श्रीमान हे शब्द जोडाक्षर कसे बनले आहे? तर श्रीमान हे इथं थोडी मिस्टेक झाली आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. हा तुम्ही कमेंट करून पाठवून द्या. 90 प्रश्न 90वा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणते व्यंजन शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे आहेत? तर किती आहेत मग? तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 व 4. 3 आणि 4 म्हणजे शेवटी दंड, व्यंजन शेवटी दंड उभा असणारे आहेत. तर काय शेवटी दंड काय ग आहे शेवटी आणि 4 आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी दररोज घेऊन येईल तुमच्यासाठी, कारण की जेणेकरून तुमचा बी अभ्यास वाढेल आणि असेच हे राहू द्या माझ्यावर. म्हणजे जसे कमेंट करा मला काही अडथळा आल्यास किंवा काही झाल्यास. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.